पंढरीची वारी पोहोचलेली आहे हर्षदाच्या माहेरी. हाय का कोण घरात? रामकृष्ण हरी माऊली. आज 10 दिवसानंतर म्हणजे आम्ही 10 दिवस झालं पायी वारी करतो आणि 10 दिवसानंतर आज आम्ही घरी चाललेलो आहोत. मग अशी दर्शन वगैरे घेतलं, आमचं छान प्रकारे दर्शन झालं. आम्ही घरी निघालो. जाता जाता CNG भरायला थांबलोय. बघा सगळे वारकरी जे दर्शन घेऊन घरी चाललेत आणि CNGला भरपूर मोठी अशी लाईन लागलेली आहे. सगळे जर लाईनीला थांबलेत. म्हटलं चला आपण ब्लॉग तर घरी शूट करूयात. आणि त्यातली त्यात मग अशी मला माझ्या भावाने कॉल केला. म्हटलं कुठे आहे? मी म्हटलं हाय अकलूजमध्ये असताना कॉल केला. अकलूजमध्ये आहे, कधी येणार आहे? म्हटलं पोहोचेल थोड्या वेळाने 1-2 तासावरात. मग म्हटलं एक काम कर, जेवायला काय बनवू? म्हटलं बनव काहीतरी. तसं पण म्हटलं आता वारीत एवढं गोड हे ते झालेलंच आहे खाऊन. मग म्हटलं एक काम करतो, विशालला बटाटा खूप जास्त आवडतो. मग बटाट्याची भाजी, चपाती, पुरी काय बटाट्याची भाजी, चपाती, श्रीखंड, वरण भात असं बनवायला सांगतो मम्मीला. म्हटलं ठीक आहे. आता मम्मी घरी जाऊन एवढी खुश होईन. मम्मी गेल्या गेल्या म्हणून आले ग माझी बाई वारकरी. झालं बाबा तुमच्यामुळं दर्शन आमचं. अशा टाईपमध्ये काहीतरी तिथे डायलॉग एक असणारच आहे बघा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आता वारीच्या नंतर आम्ही आमचा घरचा प्रवास मी तुम्हाला दाखवते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडतं लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथून पुढचे नवीन नवीन ब्लॉग तुम्हाला बघायला मिळणार आहेत. त्यानं आम्ही मगाशी कुठे होतो? आपण मगाशी CNG भरत होतो. हां, आम्ही CNG भरत होतो तेव्हा इंदापूरमध्ये होतो. आता कुरकुममध्ये आलो आहे. आणि मम्मीने सांगितलं ते त्या श्रीखंड घेऊन ये. तो त्यासाठी श्रीखंड घेतलेला आहे. कदूला त्यांना खायला घे ना. कदून तनू पण आलेलं आहे तिथं. माझा मोबाईल घे ना. मग त्यात काही पैसे नाहीत का? अगं बाळा काय झालं ते बघ, याच्यावर पैसे पाठवून गेलो ना ते अकाउंट बंद आहे. नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो. माझा मोबाईल आण. नाही बोलायचं की डायरेक्ट त्याला काय तेव्हा. नाही काय विषय नाही. तर अरे मला कद्दूला आणि तरूला खाऊ घ्यायचंय. काय घ्यायचंय? काय रिंग्स वगैरे तसलंच खायचं. दुसरं काय खायचं नाही. हे घ्यायचंय. अरे बापरे एवढं? अरे थांब रे घेते ना. बस हे चॉकलेट बस. जास्त काय नकोय त्यांना. आता घरी जाऊन जेवण करायचंय. ओके. एवढंच बस झालं. तर अशा प्रकारे पंढरीची वारी पोहोचलेली आहे हर्षदाच्या माहेरी. हाय का कोण घरात? हाय का कोण घरात? मम्मी आले बघा आता. काय ये ना इंदापूरमध्ये होते तेव्हाच म्हणलं होतं. तर मम्मी गेले काहीतरी म्हणून या वारकरी आले. पांडुरंग आला. मम्मी आले वारकरी आले आमच्या घरी. विठ्ठल आले बघा. बाई विठ्ठलाचा मान दिलात आम्हाला. आम्ही नवीन नवरा बायको आहेत. त्यातली त्यात विठ्ठल रुक्मिणी आहे. अरे म्हणजे ते झालं ना, विठ्ठल रुक्मिणी आहे. आणि जास्त खुश झाली त्याच्यामुळे. वारकरी आले हर्षदाच्या माहेरी, त्याच्यामुळं हर्षदा झाली खुश. येताना मम्मी आली भाकर तुकडा घेऊन. घ्या. एक पाहुणं राहिलं. वजन काटे काय पावलेलं असं वजन करायला ठेवलं. ए कधून ते नाही आले का? पाहिलं का वजन करायचं. अरे पण कधून ते नाही आले का? मला फोन केलाय कादंबरीन बिबू म्हणले येणार आहे. मी त्यांच्यासाठी खाऊ घेऊन आले आणि ते इथं कोणी दिसेना मला. मम्मी लेटेस्ट उठवलाय. रामकृष्ण हरी माऊली. लाडाचा जावाई आलाय सासरवाडीला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पंढरपूरवरून पहिला आलोय सासरवाडीला. आता इथून जाणार आहे रामकृष्ण हरी. पंढरपूरवरून आलोय हर्षदाच्या माहेरी. ठीक आहे. हिच्यासाठी परत एकदा रामकृष्ण हरी. पंढरपूरवरून आलोय हर्षदाच्या माहेरी. डायरेक्ट आणि आता हर्षदाच्या इथून माहेरी जाणार हर्षदाच्या सासरी. सासरी. वा काय यमक जुळवलंय. कुणालची जागा आज विशालनी चालवली म्हणायचं. कुणाल काय ना माहिती 3,02,000 रुपये घ्यायचे तेव्हा बोलणार मी. तो पण तुम्हाला वारी मधून आलोय आम्ही. मी एवढा पदर घेत होते. ते हे बघा इथून गोरं इथून काळं. एवढे काळे झाले. केवढा डिफरन्स आहे. समोर बघितलं तर तुम्ही ओळखणारच नाही म्हणे हीच आहे का हर्षद जाधव अशी झाले. मम्मी हे बघ ना कसलं झालं हो ना. आम्ही आलो. मम्मीने चांगलं आमचं स्वागत केलंय आणि तेवढ्यात लाईट गेली. मग आता मम्मी काय बटाट्याची भाजी बनवून ठेवली, भात वरण बनवून ठेवलंय. येताना मी श्रीखंड घेऊन आले आणि आता ती चपाती लाटते. चपाती झाल्या की मग जेवायचे. पण नेहमी असंच होतं. ज्या वेळेस आम्ही येतो ना सगळेजण लाईट जातच असते नेहमी. मग एवढ्या वेळेस राहिली नशीब मगाशी. आता किती वाजले? 9 वाजले. आम्ही किती वाजता निघालो होतो आपण?
5:30 वाजता आम्ही पंढरपूरमधून निघालोय आणि आता 9 वाजलेत. तर जरा मम्मीला म्हटलं, मम्मीने आधीच करून ठेवलेलं एवढं सगळं, थोडीशी मदत करावी. आता ना बिबो आणि कादंबरी आलेली आहे, तनू आली. बघू स्कूटीवर, थांबा घरात येते, तिला भाकर पहा. कदूची वाट बघते, कदू झोपून जागी काय करते, अमेरिकेहून येते काय? अय्यो, कोण आलंय? मी म्हणून आलेल्याशी बघते अशी. चल, खाऊ आणलाय मी तुझ्यासाठी, कदूसाठी खाऊ आणलाय. कडू नको झोपू लागली. कदू कोण आहे ग? ही आमची कदू आणि ही आमची तनू. टनूला आणलाय मी खाऊ. आणि लाईट गेली आणि गेली लाईट आणि हे आणलंय खाऊ. त्या ठिकाणी माझ्या मम्मीने भरपूर असं स्वयंपाक केलाय. काय काय केलंय माहितीये का? डाळ भात चपाती श्रीखंड, याच्यामध्ये कापण्या बनवलेल्या आहेत मम्मीने, ज्या मला लय आवडतात. दुसरी गोष्ट म्हणजे मम्मी लाडू बनवलेत. मम्मीने लाडू बनवले आणि आम्ही सगळेजण जेवायला बसलोय. कदू आता उठली बघा, मगाशी चांगली झोप येत होती. आता जर कदू खाऊ खा. मी लय काय झाली, माझी तब्येत पण किती खराब झाली बघा ना, किती मी बारीक दिसते, हळू दिसते बघ ना, एवढी बारीक मी कधी नव्हते. मी तब्येत कमी करायचं मनाव घेऊन पण नव्हते. 1 वाजता गेली होती, चांगली 3 टाइम जेवत होती शाळेत. ऐक ना, बघ ना, 3 टाइम जेवत असते तर आता अशी जाडजूड झाली असते मस्त. एवढा असं गॅप नसता पडला माझ्या चेहऱ्यामध्ये किंवा या मानेमध्ये. माझं असं ही सगळी हाडकं दिसतात. असं पाहिजे होतं तिला, इकडे दाखव मी सांगते. तसं नव्हतं पाहिजे. लोक तब्येत कमी करायला पैसे घालतात. 10 दिवसात झाली, रिझल्ट आहे. महिनाभर जिम करून झाली नाही मेन म्हणजे. तेच म्हणलं 10 दिवसात झाली. वारी करायला सांग, ज्या तब्येत कमी करायची आणि 100% रिझल्ट. त्यांना तब्येत कमी करायची आहे ना, 100% रिझल्ट आणि 100% आनंद. 100% काय रिझल्ट आणि 100% आनंद. हे जर तुम्हाला पाहिजे असेल ते तुम्हाला मिळणार आहे फक्त वारीमध्ये. आणि तब्येत कमी होणार आहे मस्त. म्हणजे सगळ्यात जे तुम्ही प्रोटीन खाताय, जिमला जाताय, त्यासाठी हा दिदीला लावा, मग ती तब्येत कमी होईल. जशी आमची झाली आता बघ ना, हे कसं झालंय. तर मित्रांनो, काल आम्ही पंढरपूरवरून आलो आमच्या माहेरी आणि आज आहे एकादशी. आणि तुम्हाला सांगते, एकदा जेवायला वाढल्यावर असं ठेवू नये. तर हे कुणालनी कसं ठेवले बघा, हे बघा, ही खाती आहे पण असं नाही ना ठेवलं पाहिजे. प्या ना मग. काय बोलते? माऊ पाणी दिले दीदीनी. हा पी. हे बघा, कुणाल, हे असं ठेवायचं नसतं शिल्लक एखाद्याच्या घरी गेल्यावर. ऐक ना, 3 दिवस झालं काय म्हणतो. बोट चाटताय तिकडे, दाखव की. ओके माऊ चालली. ओके बाय बाय करते कदू. काढून घ्या. कदू बाय करते तुला. खुश झाली, जा म्हणते उलट. तिला विचारतो मी राहू का. मी एवढ्या वेळ म्हणते थांब तर थांबतोय का. होय कुणाल, तिला विचारतो मी थांबू का. मी थांब म्हणते तर थांबत नाही. बर का, ऐका ना मम्मी, काय झालं ते का, आम्ही वारीत चालत होतो ना आणि विशाल गाडी चालवत होता, हे आमच्या सोबत होते. आम्ही दोघे गाणं म्हणत होतो आणि यांनी असं कॅमेरा धरलेला होता. आम्ही दोघे गाणं म्हणत होतो. शाळा काय ग, शाळा शिकताना तान बुकरली. मग हे कॅमेरा जवळ होते, यांनी गाणं कशाला म्हणावं नाही येत आपल्याला. तर तिथं कॅमेरा तोंडाच्या जवळ, आम्ही तिथं आमचं शूट घेतोय, आमचा आवाज मोठा येतोय आणि ते गाणं चुकीचं म्हणता काय माहिती का, शाळा बिकताना तान बुकारली. ऐक ना, पण त्याचे भाव मनातले खरे होते, बाकीचं काही का असे ना. काय हो शेट. पण मी काय म्हणते, कॅमेरा जवळ असल्यावर बोलायचं कशाला. मादी आहे का. मला तर त्याचा शब्दांचा प्रॉब्लेम आहे. अडकत विचार. ऐक ना, ध्यान आहे, मी शहाणे माणसाच्या मादी लागतो आता. नादी म्हणायचं होतं त्याला. चलो बाय बाय, येतो आम्ही पण थोड्या वेळाने. जाऊ दे आता, काय काळे पडलोय त्याला काही करू शकत नाही कोणी. थोड्या दिवसांनी आम्ही गोरं होईल पण वारीतला आनंद विसरणार नाही. अजिबात नाही. थोड्या दिवसांनी गोरे होईल आणि वारीतला आनंद कधीच विसरू शकत नाही. मग ती लय नाटकी आहे, ती नाही येऊ शकत. ही माऊ. ही माऊ. मी जाऊ का.
हा गप काय काय जाणार आहे मी तिच्या बरोबर हा ही कुठली भाषा आहे कोंगडी मी चालले कदू गाडी घेतली काढून मी चालले बाय 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 जा सावकाश बाय बाय कदू बाय 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 करते ग लेकरू बाय हळू जा रे